मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि गडचिरोलीमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते केलं जाईल। गडचिरोलीच्या कवंडेमधील पोलीस स्टेशनची ते पाहणी करतील। गडचिरोलीतील जवानांसोबत ते संवादही साधणार अशी माहिती मिळते। C-60 जवानांचा सत्कार त्यांच्याकडून केला जाईल। सोबतच अत्याधुनिक शस्त्र, बुलेट प्रूफ जॅकेट यांचं सुद्धा वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील। गडचिरोली जिल्ह्यात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आयोजित आहे आणि आज विविध कार्यक्रमांचे उद्घाटन सोहळा किंवा सत्कार समारंभ जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे। आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे जे आहे ते एक आत्मसमर्पित नक्षली आहे त्यांचा एक लग्न सोहळ्याचा कार्यक्रमसुद्धा इथं भव्य प्रकारे आयोजित करण्यात आलेला आहे। पोलीस यंत्रणा जी आहे ते सज्ज झालेली आहे। सर्वप्रथम मुख्यमंत्री जे आहेत ते पोलीस स्टेशन कवंडे इथे जाऊन ते जनजागरण मेळावा करणार आहेत व नागरिकांशी संवाद साधून त्यांना काही साहित्याचे सुद्धा वाटप करणार आहेत आणि मुख्य म्हणजे त्यानंतर इथं या विवाह सोहळ्यात जे आहे ते उपस्थिती लावणार आहेत। तदनंतर जे आहे ते C-60 जवानांचे उत्साह वाढवण्यासाठी त्यांचेसुद्धा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेले आहे व नंतर जे शेवटी आहे मुख्यमंत्री यांची एक आढावा बैठक जी आहे ते जिल्हा नियोजन भवन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते संपूर्ण एक जिल्ह्याचा एक विकास आराखडा जे आहे ते मुख्यमंत्री घेणार आहेत। त्यांच्या समवेत जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।